नमस्कार, मी अपर्णा. अनंत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी तूप कसं बनवायचं ते. तर मी हे साय घेतले आहे. 1 लिटर दुधाची साय आहे. मला जवळपास कधी हा एक बाउल नुसतं साय फिरवून त्यावेळेस 2 बाउल मी घ्यायच्या वाट्याने. तर साय काढून घ्यायचं आणि झाकण न लावता फ्रीजमध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर 1 हफ्त्यानंतर काढलाय मी हे. आणि थोडा वेळ असंच ठेवायचं. पण थंड टाकायचं नाही आपल्याला. तर मी मिक्सरमध्ये काढून घेतलं गावाकडचं. त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तुम्ही हाताने पण फिरवू शकता. किंवा बीटर मशीन असेल तर उत्तमच आहे, तुमचे भांडे भरणार नाही. हे फंक्शन पेटला जाईल. मी मिक्सरमध्ये करते. तर बघते. तर हे बघा, मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. हे ते आपलं जे दूध आहे बटर थोडंसं काढून घ्यायचं. आणि परत पाणी टाकून फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये. तोपर्यंत फिरवायचं आणि घसरायचे वाटून घ्यायचं. तोपर्यंत त्याच्यातून फक्त पाणी निघत आणि तर मग फिरवायला त्रास होतो. तर आता मी परत हा त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकते आणि परत वाटून घेते. हे बघा, मिक्सरमध्ये मी परत एकदा फेटल्यानंतर साईमधलं कम्प्लिटली दूध निघालेलं आहे. तर मी आता हे एकदा काढून घेते गंजामध्ये. बघू शकता पूर्ण दूध निघालेलं आहे. मी 2दा फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर हे बघा, आपलं बटर मिल्क तयार आहे. त्याच्यामधलं पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे. तर हे आपण आता गाडीने असंच ठेवूया गंजामध्ये, तोपर्यंत त्याचं पाणी पूर्ण निथळून जाणार. सेकंड स्टेपमध्ये आपण सेम प्रोसिजर करून घेऊया. तर हे बघा, लोणी आपण काढून घेतलं आहे. ह्यातलं बटर मिल्क आपण एका गंजात काढून घेतलं आहे. आता हे लोणी या गंजात काढून घ्यायचं आहे. बघा, 1 लिटर तुपामधून आपण इतकं लोणी काढून घेतलं आहे. आता आपण गॅस चालू करणार. हा गंज असा गॅसवर ठेवायचा आहे आणि एकदम कमी स्पीडवर, कमी आचेवर आपल्याला हे लोणी कढवून घ्यायचं आहे. खूप जाळायचं पण नाही आहे, याला वेळ लागेल तूप व्हायला. पण ते आणि चम्मचने असं आपल्याला परतून घ्यायचं आहे सारखं. हे बघा, असं ते आपोआप मेल्ट होणार. यामध्ये थोडंसं चिमूटभर अगदी मीठ घालून घ्यायचं आहे. बघा, आपलं लोणी असं मेल्ट होत आहे. असं ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये. हे बघा, आपलं लोणी मेल्ट झालेलं आहे. असं ढवळत राहायचं आहे सारखं. आणि तूप बनवताना पातेलं जे आपलं आहे भांडं, ते फार पातळ घ्यायचं नाही आहे. जाडवालं असलं शक्यतो ते घ्यावा. तुम्ही पातळ भांड्यात कराल तर काय होईल, लवकर ते खालून करपेल आणि तूप आपला जळून जाणार. त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही जाड पातेलं घ्यावं. तर आपण एक 10 मिनटं वाट बघूया तूप कळेपर्यंत. बघा, हळूहळू त्याला फेस यायला लागला आहे. तर असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं, नाही तर ते उतू जाणार. असं ढवळत राहायचं.
बघा जवळपास 15 मिनिट लोणीला कढवल्यानंतर हळूहळू त्यातून तूप सुटायला लागलं आहे. बघू शकता तुम्ही. अजून पूर्णपणे तूप निघायचं आहे, तर आपल्याला त्याला आणखी कढवायचं आहे आपल्याला आणि मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं आहे. हे बघा आपलं तूप हळूहळू सुटायला लागलेलं आहे बघा, बघू शकता. तर आणखी थोडंसं आपल्याला अजून कढू द्यायचं आहे तुपाला आणि मग आपलं तूप तयार असेल. तर थोडा वेळ वाट बघूया आपण. आता हे बघा अशी मळी बाजूला केली तर बघा तूप दिसत आहे. तर खालून लागू द्यायचं नाही आहे आपल्याला तुपाला. हे बघा खाली थोडंसं लागत आलं आहे. आता आपलं तूप तयार झालं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे एका भांड्यामध्ये तूप गाळून घ्यायचं आहे. ही तुपाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.